नाशिक सिडको उत्तमनगर चौक परिसरातील बँजोज कॅफेला रविवार रात्री 7 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। आग लागली त्यावेळी कॅफेमध्ये ग्राहक उपस्थित होते। आग लागल्याचे लक्षात येताच ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ पळापळ झाली, मात्र सर्वांनी वेळेत बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीत कॅफेमधील फ्रीज, सिलेंडर, फायर, ओव्हन, टेबल, खुर्च्या, फॅन तसेच अन्य साहित्य जळून नुकसान झाले। आगीचा लोळ सुमारे तासभर बाहेर पडत होते। कॅफेच्या वरच्या मजल्यावर निवासी फ्लॅट असल्याने तेथील रहिवाशांना खबरदारी म्हणून काही वेळासाठी घराबाहेर पडत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। आपलं नाव काय? कशामुळे आग लागली? शॉर्ट सर्किट झालं होतं बोर्डमध्ये। किती वाजता आग लागली? सुमारे 7च्या दरम्यान, 6:30-7च्या। बरं, त्यानंतर मग तुम्ही अग्निशमन यांना फोन केला? हो, त्यांना कॉल केला। बरं, किती नुकसान झालंय? 7 टन। आज या ठिकाणी सिडको फायर अग्निशमन केंद्रावर पिझ्झा कोणतं कॉफी शॉप आहे, बँजोज कॉफी शॉप येथे आग लागल्याचा आम्हाला कॉल आला। त्याप्रमाणे आमचे सिडको केंद्रावरच्या पहिले 33-12 बंब हा टर्नआउट केला गेला आणि लागलीच आग विझवण्याचं कार्य सुरू केलं गेलं। गरज पडल्यानंतर आम्ही भाऊजर क्रमांक 5593 हा घटनास्थळी रवाना केला। घटनास्थळी आग मोठ्या प्रमाणात असल्याने सुद्धा भाऊजर बोलवण्यात आला। आग आटोक्यात आणली। त्या कार्यासाठी केंद्रप्रमुख आचल पटेल, लीडिंग फायरमन मुकुंद सोनवणे, लीडिंग फायरमन पवार, ड्रायव्हर, वाहन चालक काजी घुगे, डेअरी फायरमन सिद्दीकर पगारे, वजरे शेवाळे, प्रसाद खैरनार इत्यादी कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टपणे कार्य करून आगीवर नियंत्रण मिळवलं। आग पूर्णपणे विझवली। कोणती जीवितहानी जीवितहानी झालेली नाही। नेमकी आग कशामुळे लागली? तर आग ही शॉर्ट सर्किटमुळे 7:05 लागली होती आणि सिडको केंद्राचा कॉल आल्यानंतर ताबडतोब सिडको केंद्राचा बंब घटनास्थळी रवाना करून आग पूर्णपणे विझवण्यात आली। बरं, कमीत कमी किती लाखाचं काय नुकसान झालेलं आहे? लाखाच्या नुकसानमध्ये अजून एक्झॅक्ट आकडा कळाला नाही, त्याची माहिती आम्ही घेऊन नंतर कळवू। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे केंद्र प्रमुख हर्षद पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली बिडिंग फायरमन मुकुंद सोनवणे, के पवार, सुनील घुगे, इस्माईल काजी, पंकज शिंदीकर व अन्य जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।